जुने बेळगाव बस स्थानकातील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी तसेच नागरिकांना सोयीस्कर होण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत अशी विनंती 4 महिन्यांपूर्वी स्थानिक आमदारांना करण्यात आली होती. मात्र अद्याप संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल किंवा कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. असा आरोप PSR मानव हक्क संरक्षण मंच भ्रष्टाचार विरोधी विभागाने केलाय. संघटनेच्या म्हणण्यानुसार जुने बेळगाव बस स्थानकाचा दररोज हजारो प्रवासी वापर करतात. तरीही तेथील मूलभूत सुविधा आणि सार्वजनिक सोयी सुविधांबाबत दिलेल्या निवेदनावर 4 महिने उलटूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. ಬೇಕಾಗೈತಿ ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ವಯಸ್ಸಾದವರ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಭಾಳ ಜನ ಬರ್ತಾರೆ. ಬಸ್ ಸ್ಟಾಪ್ ಆಗಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಆ ಸೈಡ್ ಐತಿ ಬಟ್ ಈ ಸೈಡ್ ಇರಂಗಿಲ್ಲ. ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಬೇಸಿಗೆಗಾಲ ಭಾಳ ಎಲ್ಲರಿಗೂ ತೊಂದರೆ ಆಗತ್ತೆ. ಅದನ್ನ ನಿಲ್ಲಾಕ ಅಷ್ಟ ಜಾಗ ಐತಿ ಬಟ್ ನಾವಂತೂ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಜಾಗ ಇಲ್ಲ. ವಯಸ್ಸಾದವ್ರು ಬರ್ತಾರು, ಸಣ್ಣ ಹುಡುಗರು ಬರ್ತಾರು, ಗಾಡಿ ಒಳಗೆ ಅವ್ರು ಸಿಕ್ಕಲ್ಲೇ ನಿಲ್ತಾರೆ. ಗಾಡಿ ಅಂತೂ ಅಲ್ಲಿ ಬಸ್ ಸ್ಟಾಪ್ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಸಿಕ್ಕಲ್ಲ ಗಾಡಿ ಬರ್ತಾವೆ. ಬಸ್ ಸ್ಟಾಪ್ ಇತ್ತಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಅಲ್ಲೊಂದು ಪ್ಲೇಸ್ ಐತಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಸೊ ನಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಬಸ್ ಸ್ಟಾಪ್ ಬೇಕು. ಇದರಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೆಲ್ಪ್ ಆಗ್ತದೆ. ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಇದೊಂದು ಸಿಚುವೇಶನ್ ಅಂತಂದ್ರೆ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಬೇಕಾಗ್ತೈತಿ. ಸೊ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ನ ಇಲ್ಲಿ ಆದಷ್ಟು ಲಘು ಕಟ್ಟಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೆಲ್ಪ್ ಆಗೋಗಿ ಮಾಡಿದ್ರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೇದಾಗ್ತೈತಿ. याबाबत बोलताना सामाजिक माध्यम विभागाचे अध्यक्ष पवन गड्डीवाडर यांनी सांगितले की नागरिकांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनाकडे दुर्लक्ष करू नये. येत्या काळात ही समस्या सुटली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन आवश्यक असल्यास शांततामय आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. ಬಂದಿದೆ ಶುಭಗಳಿಗೆ ಪ್ರೀತಿಯ ಗಳಿಗೆ ರೇಷ್ಮೆಯಲ್ಲಿ ಸುತ್ತಿದ ಸ್ವರ್ಣಗಳಿಗೆ. BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakvadi, Belagavi.